आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। मॅच पाहायला मिळेल पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच एका साईडला कोपरा आणि त्याला फाईट करे किरवली या दोन संघांदरम्यान ही मॅच पाहतोय। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो। चला मॅचला लगेच सुरुवात करा। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। ऑफिशियल अंपायर सगळ्या आता विनंती करेन की लगेच आपण सामन्याला सुरुवात करा। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विकी पाटील ना तेजेश पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करण पाटील मॅचला होते। करण पवार हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता। मॅचला होते सुरुवात पहिलाच बॉल गोलंदाज तयार समोर विकी पाटील। पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत उत्सवी फेकतील। पहिल्या बॉल वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हो बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नाही आहेत। एक्स्ट्रा धाबा औरत्रोच्या एक्स्ट्रा धाबा इथे जोडल्या जातील। ओ इथे तू मैं घडलं काय एखादा फलंदाजाला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आणि हा यस फलंदाज आउट नसेल कारण की बेल्स ऑलरेडी खाली पडल्या होत्या। या बॉलवरती धाबाला 3। पहिल्याच बॉलवरती विकेट गेली असती मात्र थोडीशा चुका झाल्या। खरं तर कोपरा टीमच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा सध्या मिळतो बॅटिंग करत असताना किरवली टीमला। पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या स्ट्राईक रोटेट झाली। स्ट्राईक वरती तुम्ही फलंदाज पाहता तेजेश पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये। चला थोडा फास्ट केला विनंती असते कोपरा टीम आपली इनिंग अगदी वेळेनुसार आपण समाप्त करा। 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील। जर अतिरिक्त टाइम तुम्ही खर्च केला तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला खेळावा लागेल। डिसिप्लिन महत्वाचा आहे। गोलंदाज तयार प्रहार करण्याचा प्रयत्न लेंथ लाईन चांगली आहे आणि इथे हा डॉट वाईट बॉल आहे रिव्ह्यू घेतला यस अंपायर्स रिव्ह्यू आहे। यस वाईट बॉल आहे। अवंतर एक्स्ट्रा 1 धाव टोटल 4 धावा धाव पुस्तकावरती गोलंदाज तयार। पुढचा बॉल ओरपिसचा होता प्रहार करण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि इथे मात्र फलंदाज आउट होते। हा पहिला धक्का
मिलिंद पाटील जड मध्ये गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न तेवढीच चांगली लेंथ लाईन पाहिली आणि हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतं पहिल्याच ओव्हरमध्ये थोडंसं जकडून ठेवण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना सध्या किरवली टीमला केला जातोय मागील आपण 3 चेंडूचा खेळ पाहिलं तर 4 धावा आणि 1 विकेट फलंदाज तेजस पाटील आऊट झाल्यानंतर मिलिंद पाटील पुन्हा एकदा सुपर बॉलिंग काय गोलंदाजी पूर्णपणे फलंदाजच्या पायामध्ये बेड्या टाकले का काय असा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला कारण की वारंवार डॉट चेंडू येतात धावा येत नाही मॅचमध्ये डोकेदुखी राहिली टोटल चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला चांगली गोलंदाजी पहिलं षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना करण पवार हा गोलंदाज प्रहार केला आक्रमण केलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नो मॅन्स लँड चेंडू डिलिव्हर झाल्यानं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला टोटल 6 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला पॉवर सर्कलचा पहिला षटक आणि अगदी चांगली गोलंदाजी करण पवारची पॉवर पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय शेवटचा अंतिम बॉल त्याच्यानंतर प्रहार केला आक्रमण केलाय फटका चांगला प्रॉपर पॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला अंतिम बॉलवरती ठोकलाय षटकार अगदी चांगलं हा टायटल सॉन्ग आपण पाहतोय किशोरदादा पोरजी यांच्या नावाचा हा टायटल सॉन्ग एक रॉयल पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आहेत आणि असं कधी पण आपण पाहिलं तर हसरा चेहरा आपण त्यांचा पाहतोय आणि त्यांच्या नावाचा हा टायटल सॉन्ग पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला पहिल्या ओव्हरमध्ये धाबाल्या 12 1 विकेट गमावलं बॅटिंग करत असताना किरवली टीमनं थोडंसं प्रेशर टाकलं त्याच्यानंतर मागील शेवटच्या बॉलमध्ये जो षटकार आला आणि त्या फटक्यानं खूप काही दिलासा दिला बॅटिंग करत असताना किरवली टीमला सेकंड ओव्हर गोलंदाज राहुल राठोड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पद्धतालिकेचा वापर केला चेंडू अगदी मागच्या दिशेनं निघून चालला होता मात्र क्षेत्ररक्षक काही शॉटमध्ये उत्सुकते फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य थोडं शांत क्रिकेट पाहायला मिळतं चांगलं खेळ दोन्ही संघांचं नक्कीच पाहायला मिळेल मात्र सध्या तरी आपण म्हणूया चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये आपण कोपरा टीमची पाहतोय पहिल्याच पिवट षटकामध्ये गोलंदाज करण पवारने चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर आता राहुल राठोड याचा वापर कोपरा टीमने केला समोर मिलिंद पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न सध्या मिलिंद पाटीलचा राहिला इथे सेफ ऑफिसवरती पोहोचल्या चित्याच्या चपलाईनं या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली 1च्या मदतीनं संघ पुढे सरकला टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला 1 विकेट मैदान तो बाहेर गेल्यानंतर थोडीशी पार्टनरशिप मॅच मध्ये विकी पाटील आणि मिलिंद पाटील या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाटील इज नॉट जस्ट नेम पाटील बिग ब्रँड आणि तो दाखवावा लागेल या मॅच मध्ये किरवली टीमला तो प्रयत्न करीत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय अगदी कॅच पकडले क्षेत्ररक्षक होते देवदास ठाकूर त्यानं पकडल्या जेलनं संपलाय फलंदाज मिलिंद पाटीलचा केला विकी पाटीलचा केला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना किरवली टीमला
थँक्यू आहे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुढचा बॉल गोलंदाज तयार राहुल राठोड. हो प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक, चेंडू चालला डीप मिड विकेटला, एरिया क्लिअर करत असताना ठोकला. पहिल्याच बॉलवरती फलंदाज वेदांत पाटील यांना हा षटकार. वेदांत तरे हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार. 6 धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 20 या आकड्यावरती बॅटिंग करतोय सध्या किरवली संघ. दुसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज तुम्ही पाहता राहुल राठोड हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. समोर पुन्हा एकदा वेदांत तरे. पुन्हा प्रहार केला, हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड, चेंडू डिलिव्हर झाला आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करतोय किरवली. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा राहुल तयार. समोर चांगली फलंदाजी करत असताना वेदांतला पाहता. ओ विकेटची संधी होती, कॅच ड्रॉप झाली. जीवनदान वेदांतला. अंतिम बॉलवरती सिंगल आली. अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 23 या आकड्यावरती. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये धावा पहिल्या संघ 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये खर्च केला राहुल राठोडने टोटल 11. आता तिसरा षटक घ्या. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राहुल राठोड पुन्हा एकदा. सचिन राठोड हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. तिसरा षटक पहिलाच बॉल. समोर पुन्हा एकदा वेदांत. ज्या फलंदाजाला जीवनदान दिलं आणि त्यानं चांगला खेळ देखील साकारला, तोच खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. लेगस्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरकला. टोटल 24 धावा धाव पुस्तकावरती. स्पर्धा भरपूर चांगली आहे, भरपूर मेहनत सर्व आयोजक कमिटीचा आणि त्यांच्याच मेहनतीनं साकारलेल्या क्रीडांगण. व फटका चांगला, पाठच्या प्रॉपर रडारमध्ये चांगला खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये. वेदांत तरे हा फलंदाज वैयक्तिक 2 षटकाराच्या मदतीनं उपयुक्त खेळी साकारत असताना आता 6 धावेनं संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 30 या आकड्यावरती. प्रेक्षक ऑल इंडियास षटकार आलाय. 6 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय टोटल 30 या आकड्यावरती. पण वेदांत चांगला खेळ करतोय आणि त्याला जीवनदान देखील दिलंय. हे कर्दनकर राहिला मॅच मध्ये कोपरा टीम साठी. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय, फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. आता कॅच पकडावी लागेल. हो पुन्हा एकदा जीवनदान. हा दुसरा जीवनदान वेदांत तरेला दिला. हे कर्दनकर मॅच मध्ये राहिला. अशा चुका करतात त्याच्या कारणास्तव तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागता. या बॉलवरती धावाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला.
दिलेलं जीवनदान म्हटलं तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि तेच मॅच मध्ये केलं सध्या कोपरा टीमनं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा चेंडू हवेमध्ये, तिसरा जीवनदान मिळेल का? यस, क्षेत्ररक्षक सासपाले डायरेक्ट हिट केली आहे आणि इथे मात्र पाहिलं जाईल ऑन स्क्रीन फलंदाज से पॉपी स्क्रीज वरती पोहोचलात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. प्राप्ती डिजिटल ही वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना एक चांगली क्वालिटी क्लॅरिटी सातत्यानं आपण प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून पाहिलं. जितूबाई यांची भरपूर मेहनत आणि आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ही एक ब्रँड वाहिनी म्हणून ज्या वाहिनीकडे पाहिलं जातं ती प्राप्ती डिजिटल वाहिनी या स्पर्धेला कव्हर करत असताना. चला सॉफ्ट सिग्नल काय, कारण की लाईन दिसत नाही आहे त्याच्यामुळं सॉफ्ट सिग्नल खूप इम्पॉर्टंट असेल. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस, से पब्लिक स्क्रीनवरती पोहोचला त्या बॉलवरती धावा आल्या त्या मात्र या बॉलवरती धावा आल्या 3-3च्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल 35 धावा धाव पुस्तकावरती. पस्तीस धावा धाव पुस्तकावरती. षटक तिसरं मार्गाचे गोलंदाज सचिन राठोड हा गोलंदाज पाहता. पुढचा बॉल इथे प्रहार केला, फटका फसलाय. ओ पुन्हा काय करतोय कोपरा संघ या मॅच मध्ये? चौथा चेल ड्रॉप झालाय. खूप काही चुका मॅच मध्ये कोपरा टीम करते. प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून चुका झाल्यात त्याच्यामुळे शांत माहोल. एखाद्या खेळाडूनं सोडले असता तर त्याच्यावरती तापमान वाढलं असतं, मात्र प्रत्येक खेळाडूनं चुकी केल्या त्याच्या कारणाचं शांत माहोल तुम्हाला पाहायला मिळतं. या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचल्या टोटल 37 आकड्यावरती. यस, चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यस, लाईन पाहावी लागेल. ऑप्शनच्या बाहेर बॉल. पंचांनी लगेच दंडित घोषित केलं. इट्टीस वाईट. अवंतर धाव आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 38 आकड्यावरती. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर चांगले होते मात्र एकच धाब्यानं समाधान मानलं. एक धाब्यानं संघ 39 आकड्यावरती. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी झाली. या षटकाचा विचार केला तर भरपूर काही चुका याच ओव्हरमध्ये केल्या सध्या कोपरा टीमनं आणि त्याची किंमत नक्कीच तुम्हाला सेकंड सत्रामध्ये मोजावी लागेल. टोटल 39 धावा. शेवटचा अंतिम बॉल आहे. षटक क्रमांक 3 मार्गाचे गोलंदाज तयार. हा ट्रॅकर लेट कट नजाकत फटका. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅच लँड. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 3-3च्या मदतीनं तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. चला ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा आणि संघाची धावसंख्या पाहिली. संघ 42 आकड्यावरती जाऊन पोहोचला.
तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 43 या आकड्यावरती, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि या षटकाचा विचार केला टोटल 20 धावा खर्च केला. संघ 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चला लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या. पुढची मॅच टॉससाठी कॉल देतो. पहिल्या फेरीमध्ये चौथी मॅच एका साईडला वाकलन डी संघ आणि त्याला फाईट करेल पिसार्वे. या दोन संघांदरम्यान तुम्हाला शेवटची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघाने विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. तर मागील षटकामध्ये 19 धावा आल्या. माफ करा, थोडं स्कोरर मिस्टेक होता. टोटल 42 धावा धाव पुस्तकावरती. चौथा षटक बॉलिंग ट्रॅकवरती दिलीप पवार हा गोलंदाज. पहिलाच बॉल, पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि पहिला बॉल निर्धाव आलाय. 18 बॉलमध्ये 42 धावा खर्च केल्या. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग करीत असताना वेदांत हा फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाला 3 वेळा जीवनदान दिला आणि त्याचे उपयुक्त खेळ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. भरपूर चुका या मॅचमध्ये कोपरा टीमनं केल्या आणि चुका केल्या किंमत नक्कीच मोजावी लागेल. ब्रह्मास्त्राचा वापर करण्याचा प्रयत्न, हलक्यातून ड्राईव्ह केला. ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, उचलती फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. टोटल 44 धावा धाव पुस्तकावरती. चौथं षटक घ्या. गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती दिलीप पवारला पाहता. हाफ ट्रॅकर होता. चांगला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप भरपूर मोठी, हा चेंडू चालला वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. चला खेळाडू कक्षामध्ये पडद्यावरती पाय गुण दिलाय. प्लीज लक्ष द्या, तो पडद्यावरून आपण पाय काढायचा आहे. कोपरा किरवली संघ, माफ करा, किरवली संघ. तर पुढचा बॉल गोलंदाज दिलीप पवार तयार. मागील बॉलवरती चौकार, या बॉलवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत सासपारले. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. काय रनअप आहे, जबरदस्त रन इन द बिटवीन चांगलं पाहायला मिळतं. आणि इथे या बॉलवरती धावा आल्या 3. सिंगल, डबल, तिब्बल, त्याच्यानंतर मोठे पडके. एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मॅचमध्ये किरवली संघ करतोय. टोटल धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये समाप्त झाला. दिलीप हा गोलंदाज. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धाव ही जोडली जाताना संघ 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल, चेंडू हवेमध्ये, बॅक टू द बॉलर. हो, पुन्हा कॅच ड्रॉप. 5वा झेल ड्रॉप झालाय. पूर्णपणे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून भरपूर चुका केल्यात मॅचमध्ये कोपरा टीमनं. वारंवार दिलेलं जीवनदान आणि त्याच्यानंतर एक चांगला टार्गेट नक्कीच सेट करण्याचा प्रयत्न मॅचमध्ये किरवली टीमचा राहिला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दिलीप हेलिकॉप्टर अटॅक केला, अगदी स्ट्रेट डाईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्प्यान ॲक्शन चेंडू उचलती फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला जिथे फलंदाज बाद. हा धक्का लागले. चौथा बॅटिंग करत असताना किरवली टीमला.
अगदी चांगलं संगीत उर्फ चिचा या नावानं प्रसिद्ध आहे. तर टॉससाठी हा पुढची मॅच वाकलन डी आणि त्याला फाईट करेल संघ असेल पिसारवे. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. चौथा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ 56 या आकड्यावरती. शेवटचा षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राहुल राठोड हा गोलंदाज झालाय. 5 सेकंद स्पेल घेऊन आलाय शेवटच्या षटकामध्ये राहुल राठोड. पहिलाच बॉल. पहिला बॉल वेगवान होता. लेंथ लाईन देखील भरपूर चांगली आणि पहिला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. पहिला बॉल निर्धाव आला. शेवटच्या षटकामध्ये आता आक्रमण करण्याचा प्रयत्न सध्या. चला लक्ष असू द्या वाकलन संघानं, लक्ष असू द्या पिसारे संघ. जर तुमचा संघनायक इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित नसेल, जर एखादा संघनायक उपस्थित असेल तर त्या संघाला टॉस दिला जाईल याच्याकडे लक्ष द्या. या बॉलवरती षटकार आला. 6 धावेनं संघ पुढे सरकला. टोटल धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ 62 या आकड्यावरती. शेवटचं षटक आहे त्याच्यामुळे आक्रमण हे सातत्यानं आपण पाहतो ना. तोच आक्रमण मॅच मध्ये करतोय फलंदाज मिलिंद पाटील हा फलंदाज. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय. अगदी प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षकात ताकद इलिव्हेशन कमी होतं. चिते फलंदाज बाद हा 5वा धक्का लागला बॅटिंग करत असताना किरवली टीमला. खेळ केला. त्याची विकेट मैदानातून बाहेर आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जयेश पाटील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावपुस्तकामध्ये धावा पहिला संघ 62 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. समोर जयेश पाटील हा फलंदाज 7व्या क्रमांकासाठी. यस वाईटचा इशारा आहे. 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरकला. टोटल धाव पुस्तकामध्ये धाबा पहिल्या 64. पुढचा बॉल प्रहार केलाय संकेतनं. चांगला फटका. धावा मिळती 60 ठोकला षटकार. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेटा बॉल. मागील 2 बॉल 2 षटका संख्येच्या बॅटमधून या बॉलवरती देखील मोहर लावली. 6 धाब्याची सलग बॅक टू बॅक हा 3रा षटकार. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना किरवली टीमला एक चांगला टार्गेट या स्पर्धेचा हायस्ट टार्गेट सेट केलं. टोटल धाव पुस्तकामध्ये धावा पहिला संघ 82 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आणि सेकंड सत्रामध्ये लक्ष पार करावा लागेल. प्रवास कोपरा टीम समोर येणारे 30 बॉल आणि 83 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल.
चला टॉस करूया. वाकलन टीम, आपला संगणक जर आता नसेल, पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर तुमचा संगणक नसेल तर पिसारे टीमला टॉस दिला जाईल. याच्याकडे लक्ष द्या. वारंवार आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमचा संगणक लगेच व्यासपीठावरती पाठवा. पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच एका साईडला पिसारवे आणि त्याला फाईट करेल वाकलन डी संघ. या दोन संघांदरम्यान तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. ही मॅच पाहता जिथे एका साईडला मुरबी त्याला फाईट करतोय कोपरा, माफ करा, एका साईडला कोपरा आणि त्याला फाईट करतोय किरवली. या दोन संघांदरम्यान आपण ही मॅच पाहतोय. पहिला पूर्वार्ध जिथे भरपूर चांगली बॅटिंग केली आणि पहिला सत्र गाजवला किरवली टीमला. 5 षटकांच्या अखेरीस टोटल धावा पाहिलं तर 82 धावा जमा केल्या. सेकंड सत्रामध्ये 83 धावांचा प्रवास होता कोपरा टीम समोर. या धावा कशा रीतीनं चेस केला जाईल की या धावा डिपेंड करेल या एका सेकंड सत्रामध्ये. आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकायला मिळाला आमचे साथी समालोचक मित्र साईराजे सर यांच्या वाणीतून. आपण ऐकूया सेकंड सत्र. थँक्यू सो मच. चला वाकलन संघ आणि पिसारवे संघामध्ये करूया नाणेफेकी. रेवन वावेकर साहेबांना विनंती करीन आपल्या शुभास्ती ते नाणेफेकी आपण संपन्न करावी. चला सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. 83 धावांचं लक्ष, भरपूर मोठा लक्ष 5 षटकामध्ये. आमचे जबरदस्त नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक ओम नर्मदेश्वर किरोळी संघाचे जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू ज्ञानू प्रशांत पाटील यांना विनंती असेल की यावा पण व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मधुकर मधु केणी या, स्वागत आहे आपलं मधु. प्रशांत दादा या. येत्या 26 जानेवारीला पनवेल तालुक्यातील जबरदस्त नाईट स्पर्धा आपण पाहतोय. नामवंत स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. 26 जानेवारीला त्या स्पर्धेचा बिगुल वाजलं जाईल. दिनेश आणि प्रेम बंजारा 11 कोपरा. चला मॅच ऑन होत आहे. पंचाचा ग्रीन सिग्नल. किरण दादा पात्री, कैलास दादा पुरजी पंचाच्या भूमिकेत.
पहिलाच बॉल गुलशन जबरदस्त पहिला चेंडू गुलशनचा समोरच्या दिशेनं चेंडू चाललाय इटकाच्या ऑपर से चेंडू सीमा पार पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार कमालीचा फटका होता दिनेश पवारची पॉवर इथे तो दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार यावेळेस हा चेंडू देखील पाहिला जबरदस्त चेंडू आपण लगेच कमबॅक करत असताना गुलशन 83 धावांचा भरपूर मोठा लक्ष परंतु तो लक्ष अगदी डोळ्यासमोर ठेवून फलंदाज दिनेश पहिल्या चेंडूवरती गगनभेदी आसमानी सुलतानी टोला पाहिला गोलंदाज तयार गुलशन षटकातील तिसरा चेंडू अलगदी कार्पेट चेंडू त्याला ऑन साइड मधून क्षेत्ररक्षक दूर होणं येतात सिलिमी डाऊन मधून दोन धावा येतील 2 धावाच्या बरोबरीने संघ पुढे टेपतो धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिलं तब्बल 8 83 धावांचा भरपूर मोठा लक्ष वेदांतने काय खेळली दाखवली मैदानामध्ये यावेळेस देखील घुटना टेकत मात्र चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाही या चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावत असताना डॉट चेंडूची सफर 4 चेंडू 8 धावा झाल्यात गोलंदाज तयार षटकातील पुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता फ्लिक केला चेंडू चला ऑन साइड मध्ये काव कॉर्नर रिझर्व मध्ये चांगला क्षेत्ररक्षण दुहेरी धाव जोखीम होती 2 धावा मिळत आहेत 2 धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन टेपतोय धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिल्या तब्बल 10 धावा गोलंदाज तयार षटकातील पुढील चेंडू फुल्लर लाईनचे चेंडू मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये व्यवस्थितपणे येत नाही आहे बारा धावा झाल्यात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा बंजारा 11 कोपरा टीम 12 धावा पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या त्या मात्र 12 71 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑनला मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात केल्यात लाईन खराब आहे ऑब्स्टिकच्या जास्त बाहेर पंचांच्या दिशेने बोलतायत किरण म्हात्रे सरांचा इशारा येतो की हा चेंडू खराब आहे वाईट चुकून करत असताना 13 धावा आहेत धाव पुस्तकावरती प्रेम पवार टॅपिंग क्रिकेट डायरेक्ट हिट नाहीये एक धाव सहजरित्या पूर्ण होते एका धावाच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपलाय 13 धावा 14 धावा आहेत गोलंदाज तयार समोरच्या दिशेनं फटका चालला गॅप मध्ये चेंडूची अडवणूक करतायत तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला धाव पुस्तकावरती एकूण धाव संख्या पाहिल्या तर 16 धावा आहेत 83 धावेचा पिछा करत असताना इथं खेळ
चालू असताना आपण पाहतोय बंजारा 11 कोपरा टीम. मोठ्या फटक्यांची गरज आहे. ज्या पद्धतीनं वेदांची फलंदाजी आपण पाहिली, जबरदस्त खेळ मैदानावरती तर त्याने साकारला. त्याच अनुषंगाने मात्र त्यांना इथे खेळ इथे करावा लागेल. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात टीम एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव, सिंगल से बाद बनने वाले हे नाही. मॅच जिंकायची आहे तर तुम्हाला इथे षटकार चौकार षटकारांची आतिषबाजी इथे मात्र तुम्हाला करावी लागेल. सिंगल डबल वरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतात ते दोन्ही खेळाडू. मोठ्या फटक्यांची गरज आहे. टॅपिंग क्रिकेट यावेळी चेंडू चाला डीप लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं क्षेत्ररक्षक दूर वरनं येतात, तोपर्यंत एकच धाव. 5 चेंडू झाल्यात, 18 धावा 4 चेंडू झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी असताना एक वाईड होता ना, एक वाईड आहे. 4च चेंडू झालेत. 3 सिंगल 1 डबल, 4च बॉल झालेत. येस, गोलंदाज तयार नवनाथ. फुलर लाईनचा चेंडू उभला होता, फिक केला. चेंडू चाललाय डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक येतात, सहजपणे तो कलेक्टिव्ह किल करतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि 2 धावाच्या बरोबरीने संघटन पुढे टेपतो. धाव पुस्तकावरती एकूण धावा 20-20. अंतिम चेंडू. मोठ्या फटक्यांची गरज आणि ताण गरज आहे टीम कोपरा टीमसाठी. अवंगी कार्पेट चेंडू चाललाय गरंगलत. लॉंगऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते. क्विक सिंगल षटक क्रमांक 2 ची सांगता. धाव पुस्तकावरती एकूण धावा 21 धावा धाव पुस्तकावरती. 2 षटकांची समाप्ती. धनंजय दादा बोरजे येत आहेत. स्वागत आहे. एक जबरदस्त एसटी रक्षण सातत्याने त्यांचे पाहिले आपण. ऑन साइडला फ्लिक करायचा होता. वेग होता, प्रचंड वेग होता. वेदांचं गोलंदाजी आपण पाहिली. 22 धाबा धाव पुस्तकावरती. आता मोठे पडके तुम्हाला मात्र मारावे लागतील. सलामीवीर दिनेश पवार, प्रेम पवारला पॉवर इथे मात्र दाखवावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. मोठे फटक्यांची गरज आहे टीम कोपरा टीम मध्ये. भरपूर कॅचेस ड्रॉप केल्या त्यांनी. ओहो, हा चेंडू ऑफस्टमच्या जास्त बाहेर पण आमच्या दिशेने वळतायत, सांगतात वाईट बॉल. आणखीन एक चेंडू मध्ये त्याला फेकावं लागेल. 83 धावांचं लक्ष. यावेळेस देखील परफ्यूम परंतु ऑफस्टमच्या जास्त बाहेर पण आमच्या दिशेने वळतायत, सांगतायत की अद्याप एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावं लागेल. व्हाईट बॉल. वेदांत वेग भरपूर आहे परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पुढील मॅच पहिल्या फेरीतील अंतिम मॅच वाकलम बनाम पिसारवे. ओहो, हा चेंडू भरपूर चांगला आहे. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. अगदी नाकाला सुगंधित करणारा हा चेंडू आपण पाहिला. वेदांची फलंदाजी देखील जबरदस्त कडक फलंदाजी पाहिली. चांगला खेळ वेदांत देखील दाखवत आहे. कमी वयाचा हा खेळाडू आपण पाहतोय. जबरदस्त आपली जागा त्याने भक्कम बनवली. फलंदाजी असो गोलंदाजी असो ऑलराऊंडर आहे. हा देखील चेंडू पाहायला लेग स्टिकच्या वरनं जातोय. खेळाडूला वाटला, प्रेम पवारला वाटला का चेंडू खराब असेल परंतु नाही आहे. चांगली दिशा लेग आणि लाईननं इथे तो गोलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू
यावेळी फटका तर बसला. क्षेत्ररक्षक आहेत मिलिंद टिपला झेल. संपलाय फलंदाज प्रेम. नवीन फलंदाज दिलीप. भरपूर मोठा लक्ष आहे. मोठ्या पडक्यांची नितांत गरज आहे. षटकारच्या चौकारांची भाषा इथे बोलावी लागेल. ती क्षमता ती ताकद इथे मात्र दाखवावी लागेल. चांगला फटका आहे. चेंडूचा लावेच्या लाटांवरती चेंडू सीमा पार. येता क्षणी मात्र आपली पॉवर इथे दाखवली आहे. दिलीपच्या बॅट्स मधून येतो एक गगनभेदी षटकार. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे. चेंडू चालला डीप मधून. क्षेत्ररक्षक येत आहेत. षटक क्रमांक इथे 3 देखील समाप्त होते. धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिल्यात 31. आता 12 चेंडू 52 धावांची गरज. 12 चेंडू 52. बारा चेंडू 52 धावांची गरज असताना चला 12 चेंडू 52 धावांची गरज आहे. भरपूर मोठा लक्ष. षटकार चौकार चौकार षटकारांची भाषा इथे तुम्हाला मात्र बोलावीच लागणार आहे. गोलंदाज संकेतला पाहतोय. उंच कुडा खेळाडू आपण पाहतोय संकेत. फलंदाजी देखील भरपूर चांगली करतात. गोलंदाजी एक चांगला ऑलराऊंडर डावखुऱ्या त्याचा खेळाडू. दिलीप एक षटकार तर दाखवलाय. 12 मध्ये 52 धावांची गरज आहे. संकेत दिलीप साठी पहिलाच बॉल. स्लोवर करतायत. जबरदस्त चेंडू. चेंडू जातोय सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज देखील या चेंडूवरती अशा भूत अशा नजरेनं पाहत बसले आणि बाकीचं काम एष्टी रक्षकाच्या माध्यमातून चोखरीत्या पूर्ण झाला. यावेळेस देखील पाहिला जबरदस्त गोलंदाजी
अप्रतिम आपल्या हाईटचा आपल्या शॉल्डरचा भरपूर चांगला फायदा घेत असताना दिलीप राहुल हे आमचे उत्कृष्ट स्कोरर. चांगला तडाखा आहे गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा पार खणखणी षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने सगळेजण पुढे टेबलाय. उर्वरित समीकरण 9 मध्ये 48 बनवायचे आहेत. 46. ओ बॅक टू द बॉलर पकडला जेल संपलाय दिलीपचा खेळ. सागर येतात. हा देखील चेंडू हवेत आहे. ओ सुटला जेल. शेवटचा चेंडू या षटकातील 7 मध्ये 45. वन डे शो आहे. वन डे एक दिवस. फलंदाज बाद होत आहे. हिट विकेट आहे. गोलंदाज तयार. षटकातील ओ पुन्हा एकदा फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी.
ओ वेग, प्रचंड वेग, जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो वेदांत. 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद. ऑन ट्रिकच्या उंबरठ्यावर होता, डॉट गेला चेंडू. मॅच एकतर्फी 3 मध्ये 44. किती दाबून आणि किती फरकानं मॅच इथे गमवावी लागेल कोपरा टीमला. 8 झेल त्यांनी सोडलेत. प्रॅक्टिसची कमतरता जाणवली खऱ्या अर्थानं. हो, प्रचंड वेग, जबरदस्त गोलंदाजी, मॅग्निफिकेशन. गुड बॉलिंग वेदांत रे. 2 मध्ये 44. चला, 4 चेंडू मध्ये त्याने 2 विकेट घेतल्यात, एकही रन दिली नाहीये. हो, या स्पर्धेची मेडन षटक जाणार का. हो कॅच, हो घेतली संकेतनं कॅच, फलंदाज बाद. चला, अंतिम चेंडूवरती तर डॉट चेंडू आला तर मैदानवर विकेट प्लस मैदानवर गणेश येतात. चला, 7 फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली मैदानामध्ये. हो, एकदा जोरदार टाळ्या वेदांसाठी. मैदानवर प्लस विकेट, जबरदस्त गोलंदाजी. आता रील्स भरपूर फेमस होणार मैदानवर. वेदांत रे ऑन फायर, जोरदार टाळ्या. आणि मॅन ऑफ द मॅच देखील देऊया आपण वेदांतलाच. विकेट प्लस मैदानवर आणि फलंदाजी करत असताना 11 मध्ये 32 धावांची एक झुंजार केली.